हाय, हॅलो, नमस्कार सगळ्यांना. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. कसे आहात तुम्ही सगळे? नक्कीच एकदम आनंदात आणि हेल्दी असाल अशी अपेक्षा करते. रोज आपलं आता सणवार सुरू झाले आहेत, तर म्हटलं चला आज मी काय पूजा केली ते दाखवूया. आज होती नागपंचमी, तर आज हा नागनरसोबाचा फोटो मी प्रिंट काढून आणला. 2-3 ठिकाणी सापडलं, पण मला भेटला नाही. नागपंचमी असल्यामुळे तवा ठेवायचा नाही, काही कापायचं नाही, तर मग म्हटलं चला आज मस्तपैकी मिसळ पावचा बेत करूया. ह्या रेसिपीचा मी सेपरेट व्हिडिओ करणार होते, पण मग आता बनवतेच आहे, तर चला तुम्हाला शॉर्टमध्ये रेसिपी दाखवते. मी हिला काळ्या मसाल्याची उसळ म्हणजेच मिसळ बनवणार आहे. तर त्याच्यासाठी तुम्ही मोड आलेल्या मटकीला 3-4 शिट्ट्या काढून कुकरमधून हळद मिठाच्या पाण्याने काढून घेऊ शकतात. 1 ग्लास पाणी टाकून उकडून घेऊ शकतात. आता मी जो मसाला बनवला आहे हा आहे माझ्या आईची रेसिपी आहे ही काळ्या मसाल्याची. तर माझ्या आईच्या हातचा काळा मसाला माझ्या सासरी खूप फेमस आहे. तुम्हीही जर नाशिकचे असाल तर तुम्ही नक्कीच सांगू शकता तुमच्याही घरामध्ये काळा मसाला बनतच असेल. तर हा मसाला मी काल रात्रीच बनवून घेतलेला. ह्यात 2 कांदे, 1 टोमॅटो आणि थोडं अद्रक, 5-6 लसूण पाकळी घेतले आहेत. हा बेसिक मसाला करून घेतल्यावरती त्याच्यामध्ये मी काळा मसाला टाकला आहे 2 चमचे, पोहे खायचे 2 चमचे आणि त्यात लाल तिखटही टाकलं आहे. तिला छान मसाला झाल्यानंतर उकडलेली मटकी आपण त्याच्यामध्ये टाकणार आहोत आणि त्याला छान उकळी आल्यावरती तुमची मटकी म्हणजेच मिसळ काहीशी अशी दिसते. मी कट वगैरे काही केला नाही, कारण घरामध्ये इतका कट कोणी खात नाही, त्यामुळं कटाची नाही बनवली आहे, साधीच आपली मिसळ बनवलेली आहे. चला तर मग या जेवायला. आपली मिसळ रेडी झालेली आहे. थांबा, मी काय अभ्यास नाही करत आहे. मी पुन्हा ॲडमिशन घेतलं आहे. आधी मी मराठी मीडियममधून शिकले होते, आता मी इंग्लिश मीडियममधून पुन्हा ॲडमिशन घेतलं आहे. हा आहे माझ्या धन्वीचा स्कूलचा प्रोजेक्ट. आता एक्झाम्स येत आहेत. आता त्यांनी माझ्यासाठी टास्क दिला आहे की दाखवा तुमचं क्रिएटिव्हिटी आयडियाज तुम्ही कशा तयार करू शकता. त्याच्यासाठी मी आता धन्वीचा स्कूलचा मराठीचा प्रोजेक्ट करते, ज्याच्यावर सूर्याचं चित्र काढून सूर्याच्यावर माहिती द्यायची होती 10 ओळींची. आणि दुसरा प्रोजेक्ट होता हिंदीचा, ज्यामध्ये 5 झाडांची माहिती लिहून त्यांचे चित्र चिटकवायचे होते. ही धन्वी माझ्याशी गप्पा मारते आणि मला चिडवून बोलते की आई असं कर, आई तसं कर. प्रोजेक्ट आणि होमवर्क फिनिश करता संध्याकाळ झालेली होती आणि दुपारचं जेवणही हेवी झालेलं होतं, पण स्टील काहीतरी क्रेविंग्स होत होत्या टेस्टी खाण्याच्या. मग आम्ही दोघींनी संध्याकाळी मस्त नूडल्स मागवले आणि असं झालं आमचा नागपंचमीचा दिवस. चला तर मग भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब